बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन करावे, सखोल तपास करून सर्व गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी मराठा पाटील सेवा समिती संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाण्याच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्फत राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही समस्त मानव जातीसाठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजविणारी गोष्ट आहे। समाज माध्यमावरून व्हायरल झालेल्या संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो पाहून अंतःकरण पिळवटून निघत आहे। एखाद्या रानटी हिंसक शॉपदांनी मिळून एखाद्या पक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्गुण हत्या मानव जातीला न शोभणारी असून मानव जातीला काळिमा फासणारी निश्चितपणे आहे। अशा प्रकारे झालेली ही निर्गुण हत्या जनसामान्यांच्या भावना संतप्त करणारी आहे। हम करे सो कायदा याप्रमाणे या नराधमांनी न्यायालयातून जामीन मिळाल्याच्या 2च दिवसानंतर केलेले कृत्य हे केवळ कायद्याची भीती न उरल्याचे प्रतीक आहे। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठा सेवा पाटील समिती संग्रामपूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी मराठा पाटील सेवा समितीचे ॲडव्होकेट भालेराव साहेब, श्रीकृष्ण काळे, सचिन वारुळकर, कैलास पाटील कडाडे, सुभाषराव पारसकर, संजय खोड, नाना पाटील, अमित भोंगड यांच्यासह मराठा पाटील सेवा समितीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 24 करिता सचिन पाटील, बुलढाणा, शेगाव।